नमस्कार. पुष्प 12 श्रद्धात्रय विभाग योग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या पुष्पामध्ये आपण मागील 11 पुष्पांचा आढावा घेऊयात आणि या पुष्पाची संगती काय आहे ते पाहूयात. श्रद्धेनुसार श्रद्धा कशा ठरतात, सत्व रज तम श्रद्धा कशा ठरतात आणि श्रद्धेनुसार आहार यज्ञ तप आणि दान कसं ठरतं. आणि इथे परब्रह्माचा उल्लेख जो आहे तो ओम तत्सत म्हणून केलेला आहे. याचा अर्थ काय ते आपण पाहूयात. येथील या पुष्पातील विचार गीतेतील अध्याय 17वा गीता रहस्य विनोबांजींचं गीताई, धनश्रीताई लेले आणि मानसीताई अभ्यंकर यांच्या प्रवचनातून आलेले आहे. आमच्या या ब्लॉगचं नाव आहे गीता अँड टुडेज फास्ट पेस्ड लाईफ. आपण पाहतो की आजकालचं हे टेक्नॉलॉजी युग आहे आणि या टेक्नॉलॉजी युगात सतत टेक्नॉलॉजी बदलत असते. पण सातत्याने ही टेक्नॉलॉजी बदलत जरी असली तरी हजारो वर्षापूर्वी वेद, उपनिषद किंवा भगवद्गीता यांनी जे आपल्याला मार्गदर्शनपर तत्वज्ञान केलेलं आहे ते आजकालच्या युगात देखील किती प्रभावाने उपयोगी पडतं हे आपण इतके दिवस पाहतच आहोत. ते कर्तव्य पालन करण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला जरी सांगत असेल तर थोडक्यात तो आपल्यालाही सांगतोय की कर्तव्य पालन करण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा असेल तर तुम्हाला लढायला सिद्ध व्हायला पाहिजे. आणि ती तुमची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुमच्या स्वतःची असू देत, तुमच्या कुटुंबाची असू देत किंवा तुमची संस्कृती, भाषा किंवा राष्ट्र याबद्दलची असू देत, पण जा अन्यायाविरुद्ध तुम्ही लढायला शिका आणि तुम्ही तुमची कर्म उत्तम प्रकारे करत राहा. जर तुम्ही तुमची आणि ती कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवू नका आणि इदम न मम असं म्हणत ती ईश्वराला अर्पण करा, म्हणजे त्यातून दंभ किंवा इगो तयार होणार नाही. तर हे सगळं करण्यासाठी तुमचा जो रथरूपी देह आहे म्हणजे शरीर, बुद्धी आणि आत्मा हे सरळ रेषेत चालायला पाहिजे. आणि त्यासाठी आहार विहारावर तुमचं नियंत्रण, तुमची षड्रिपूंवरती विजय, नंतर ध्यानधारणा करून हे सगळं तुम्हाला कमवायला पाहिजे. त्याचबरोबर सगुण किंवा निर्गुण उपासना मन शांत ठेवण्यासाठी आणि दान याची पण आवश्यकता इथे मागच्या अनेक पुष्पांमध्ये आपण पाहिलेली आहे. तर 11वं जे पुष्प होतं त्याच्यामध्ये पाहिलं की ही सृष्टी जी आहे ती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी तयार झालेली आहे आणि या गुणांनुसार अनेक स्वभाव तयार होतात. जसे 3 बेसिक रंग आहेत, लाल, पिवळा आणि निळा, हे जे आहेत त्याच्यापासून हजारो शेड्स उत्पन्न होतात. त्याप्रमाणे सत्व, रज आणि तम या गुणांनुसार वेगवेगळे, हजारो पण नाही म्हणता येणार, जेवढ्या जगातल्या व्यक्ती आहेत तेवढे स्वभाव तयार होतात. आपण म्हणतो एक व्यक्तीचा स्वभाव हा दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतो, तर त्या गुणांनुसार स्वभाव तयार होतात आणि स्वभावानुसार श्रद्धा. एखाद्या माणसाला आपण स्वभाव नाही असं म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे एखाद्या माणसाला श्रद्धा नाही असं म्हणू शकत नाही. स्वभाव आणि श्रद्धा गो हँड इन हँड. तर ही जी श्रद्धा असते ती काही ना कुठल्या रूपात ही प्रत्येक माणसाची कशा ना कशावर तरी श्रद्धा असतेच आणि त्या श्रद्धेनुसार तो रोजच्या जीवनातल्या क्रिया करत असतो. आणि याच्यामध्ये आहार आला, यज्ञ आला, तप आणि दान आलं आणि हे सर्व गोष्टी आपण सविस्तराने या 17व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. या 17व्या अध्यायातला 3रा श्लोक जो आहे, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, म्हणजे ज्याची जशी श्रद्धा असते तसा तो होतो, त्याप्रमाणे त्याची कर्म होतात आणि त्याप्रमाणे तो वागत राहतो. तर हा मंजिरीच्या आवाजातला आपण हा श्लोक ऐकूयात आणि सत्व आपले श्रद्धेचे 3 भाग कसे पडतात ते आपण पुढे पाहूयात. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. तर श्रद्धा या देखील सात्विक, राजस आणि तामस प्रकारच्या श्रद्धा असतात.
जो सात्विक श्रद्धा म्हणजे देव म्हणजे जो देतो तो. तर तो जो देतो तो म्हणजे आईने तुम्हाला जन्म दिला म्हणून त्याच्यावरची श्रद्धा, किंवा वडील तुमच्या जन्माला कारणीभूत झाले त्यामुळे त्यांच्यावरची श्रद्धा, गुरुजनांवरची श्रद्धा, देवदेवतांवरची श्रद्धा, अशी श्रद्धा असू शकते. एखादा माणूस देवाची उपासना करणार पण नाही, पण त्याची एखाद्या कलेवरती, एखाद्या गाण्यावरती किंवा एखाद्या स्पोर्ट्सवरती अतिशय त्याची श्रद्धा असेल आणि तो पूर्णपणे 100% देऊन त्या मागे प्रयत्न करत राहतो. तर अशा प्रकारच्या श्रद्धा असतात, त्याला सात्विक श्रद्धा म्हणतात. राजस श्रद्धा म्हणजे आपण मागच्या भागात पाहिलं की या राजस कर्म जी असतात त्यातनं आपल्याला लोभ निर्माण होतो किंवा अप्राप्य वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. तर थोडक्यात म्हणजे मला भरपूर पैसा कमवायचा आहे, मला एक प्रमोशन हवं आहे, या प्रकारची ज्यांची जी श्रद्धा असते अशा श्रद्धांना राजस श्रद्धा म्हणतात. आणि तामस श्रद्धा गीतेत वर्णन केल्याप्रमाणे भूतमात्रांचे किंवा प्रेतांचे पूजन. आता इथे अजूनही ब्लॅक मॅजिक आपल्याला ऐकायला मिळतं किंवा जादूटोणा केला जातो. आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या युगात आपण पाहिलं तर आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे श्रद्धाच असते या लोकांची. कुणाचं तरी मी आयडेंटिटी चोरून घेऊन मी ते सगळं त्यांच्याकडचं आहे, ते मला सगळं हवं आहे, या प्रकारची म्हणजे ते मला मिळवायचा माझा हक्क आहे, ही त्यांची श्रद्धा असते. ती चांगली नाहीये, म्हणूनच त्याला तामस श्रद्धा असं म्हटलं जातं. आता या श्रद्धेनुसार आहार ठरतात. आता सात्विक आहार म्हणजे आयुष्य वाढवणारा असतो, आरोग्य देणारा असतो. म्हणजे थोडक्यात तुमचं जे बॅलन्स्ड मील असतं की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, व्हायटॅमिन्स आहेत, फळं आणि भाज्या आहेत, असा जो बॅलन्स्ड आहार आहे की जो तुमच्या शरीराला त्रास देत नाही, तो जो आहार म्हटला जातो तो आहे सात्विक आहार, की तुम्हाला रोजच्या रोज खावासा वाटतो तो. राजस आहार आता या गीतेतल्या 17व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे कटू असतो, अत्यंत तिखट, आंबट, खूप मसालेदार असा असतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पावभाजी भरपूर मसालेदार असते, आपल्याला खाताना अतिशय आनंद होतो, पण खाल्ल्यानंतर वाटायला लागतं की पित्त होतंय, मला त्रास होतोय. आणि हे जर तुम्ही रोजच्या रोज खात राहिलात तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ, तर शरीरावर तुमच्या नक्की परिणाम होणार. तर तुम्ही हळूहळू सात्विक आहाराकडे वळायला पाहिजे. कधीतरी राजस आहार घेणं ठीक आहे. तामस म्हणजे उघड्यावर किंवा अर्धवट शिजवलेले अन्न खाणं. बटाटे वडा आपण पाहतो की सगळ्या ठिकाणी हल्ली बटाटे वड्याची केंद्र असतात आणि तिथे कुठल्या तेलात तळलेले असतात, केव्हाचा बटाटा वापरून किंवा कुठल्या प्रकाराने ते बटाटे बनवलेले असतात, म्हणजे त्याचं सारण हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि हे जर आपण रोज खाल्लं किंवा ड्रग्स किंवा अल्कोहोल ह्याचं पण प्रमाण वाढत चाललेलं आहे, असा जर आहार तुम्ही रोजच्या रोज घेत राहिला तर तुम्हाला नक्की आजार आणि रोग निर्माण होणार. तर तुम्ही हा तामस आहार टाळणंच चांगलं नाही का? ज्या वेळेला मनुष्य जन्माला येतो तो शरीर घेऊन जन्माला येतो आणि तो एखाद्या समाजात त्याचा जन्म होतो. म्हणजे आई वडील असतात, बहीण भावंड असतात, मित्रमैत्रिणी असतात, आसपासचे लोक असतात, अशा समाजात तो जन्माला येतो. आणि एन्व्हायरमेंट असतं, कशा तरी प्रकारचं त्यातली सृष्टी असते किंवा एन्व्हायरमेंट असतो. आणि आयुष्य ज्याप्रमाणे तो जगत जातो त्याप्रमाणे या तिन्हींची अशुद्धी होत असते. तर गीतेतल्या या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे की यज्ञाने सृष्टीची, दानाने समाजाची आणि तपाने शरीराची झीज भरून येते. तर तुम्ही यज्ञ, दान आणि तप हे नित्य नियमाने करत राहा. तर यज्ञामध्ये पण 3 प्रकारचे यज्ञ सांगितले, सात्विक, राजस आणि तामस. तर सात्विक यज्ञ म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य बुद्धीने विधीनुसार केलेला यज्ञ. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर वृक्षारोपण. आपल्या इथे पोल्युशन वाढत चाललेलं आहे आणि ते पोल्युशन कमी करण्यासाठी वृक्षारोपणाची अतिशय आवश्यकता आहे. पण हे वृक्ष कुठल्या क्लायमेटमध्ये कुठले लावायचे, त्याला खड्डा किती खणायचा, त्याला पाणी किती घालायचं, हा सगळा विधी झाला. आणि नुसतं लावून होणार नाही, तर त्याची अनेक वर्ष निगा राखली गेली पाहिजे. अशा प्रकारचं जे यज्ञ करतात त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. राजस यज्ञ म्हणजे कुठली तरी फळाची अपेक्षा ठेवून करायचं. म्हणजे वृक्षारोपणाचंच घेऊयात ना, की सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरता आज आम्ही वृक्षारोपण केलं, मग त्यानंतर झाडांचं काय होतं ते पण माहीत नाही.
तर अशा प्रकारे केलेला यज्ञ असतो त्याला राजस यज्ञ म्हणतात. तामस यज्ञ म्हणजे श्रद्धा नसताना मंत्रहीन विधीहीन जो केला जातो त्याला तामस यज्ञ म्हणतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आजकालचे काही गणपती उत्सव की जिथे आपण पाहतो स्पीकरवर मोठ्यांदा गाणी लावून अंगविक्षेप करत दारू पिऊन घातलेला धांगडधिंगा, तर हा जो यज्ञ केला जातो त्याला तामस यज्ञ असं म्हटलं जातं. तप, आता या गीतेच्या अध्यायामध्ये 3 प्रकारची तप वर्णन केलेली आहेत, काया, वाचा आणि मन. काया म्हणजे तुमच्या शरीराची शुद्धी करायची आणि त्याचबरोबर तुमच्या आसपास जो परिसर आहे ती स्वच्छ राखण्याची जबाबदारी तुमची आहे, ते आहे कायिक तप. वाचिक तप म्हणजे काय की तुम्ही लोकांना दुखवू नका बोलताना, तुम्ही लोकांशी प्रेमाने बोला. जरी तुम्हाला खरं सांगायचं असेल तरी ते चांगल्या प्रकाराने, खोटं बोलू नका, पण खरं सांगा. पण चांगल्या प्रकाराने कसं सांगता येईल ते बघा आणि चांगलं वाचत राहा. हे झालं तुमचं वाचिक तप. आणि जे मनाचं तप आहे ते म्हणजे तुमचं मन प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी ध्यान धारणा करा आणि तुम्ही नुसतं बाहेरून बोलू नका लोकांशी चांगलं, तर आतमध्ये पण तुमचा तसा शुद्ध भाव असायला पाहिजे. हे झालं तुमचं मनाचं तप. आता ह्याच्यामध्ये पण सात्विक, राजस आणि तामस तपांचं वर्णन केलेलं आहे. सात्विक तप म्हणजे सातत्याने केलेले प्रयत्न. एक गोष्ट सुरू करायची आणि ती तुम्हाला फळ नाही मिळालं की सोडून द्यायची, असं न करता सातत्याने तुम्ही आणि रोज स्वाध्याय करायला पाहिजे की आज मी जे काय केलं ते मी बरोबर केलंय का, माझा व्यायाम केलाय का, मी सगळ्यांशी व्यवस्थित बोलले आहे का, माझं मन शुद्ध होतंय का, आणि त्याप्रमाणे त्रुटी जर राहत असतील तर सातत्याने स्वाध्याय करून बदल करून आपापच्यात जे तप केलं जातं त्याला सात्विक तप म्हणतात. राजस तप म्हणजे दिखाऊपणासाठी, केवळ लोकांनी कौतुक करावं म्हणून. 1 जानेवारीला आपण पाहतो की जिममध्ये भरपूर गर्दी झालेली असते. आरंभशूर लोक म्हणतात की आज मी आता यावर्षी नक्की वजन कमी करणार आणि मी जाणारच, पण काही दिवसांनी लक्षात येतं की हे काय आपल्याला जमत नाही आणि सोडून देतात. जे तप असतं ते सातत्याने करायला पाहिजे, पण हे राजस तप असतं ते चंचल तप असतं. आणि तामस तप म्हणजे कुठला तरी वेडा आग्रह धरून केलेलं तप. आता अतिरेकी कारवाया, आता हे जे अतिरेकी असतात ते अतिरेकी त्यांचं तपच असतं. त्यांना जंगलात राहायला लागतं, काट्याकुट्यात जे मिळेल ते खायला लागतं. पण हे जे सगळे त्यांचे प्रयत्न सातत्याने चाललेले असतात ते काहीतरी नष्ट करण्यासाठी, काहीतरी चांगलं नष्ट करण्यासाठी कुठला तरी वेडा आग्रह की हा माझ्या धर्माला उपयोगी पडेल किंवा हे मी माझ्या राष्ट्रासाठी करतो आहे, अशी काहीतरी चुकीची भावना मनात ठेवून जे करतात त्याला तामस तप असं म्हणतात. आता दान पण अतिशय समाजासाठी दान देणं अतिशय महत्त्वाचं आहे की त्यातून समाजाची उन्नती होईल. तर सात्विक प्रकारचे दान म्हणजे तुम्ही, माझं हे कर्तव्य आहे दान देणं, की तहानलेल्या पाणी देणं, भुकेल्याला अन्न देणं हे माझं कर्तव्य आहे. किंवा मला व्यवस्थित शिक्षण मिळालं, आता माझ्या समोरच्याला शिक्षण मिळत नाहीये कारण त्याची परिस्थिती नाहीये, पण त्याला शिकायची इच्छा आहे, असे गरजू व्यक्तींना जर विद्यार्थ्यांना मदत केली तर ते सात्विक प्रकारचं दान होतं. राजस प्रकारचं दान म्हणजे की काहीतरी फळाची अपेक्षा ठेवता, तुम्ही दान देता, चांगलीच गोष्ट करता, पण तुम्ही त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवलेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर धर्मशाळांना दिलेली देणगी, यातनं धर्मशाळा उभी राहते, वाटसरूंची सोय होते, पण त्याच्यामध्ये तुम्ही फळाची अपेक्षा असते. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की या धर्मशाळेला माझं नाव मिळालं पाहिजे. अशा प्रकारचं जे दान असतं त्याला राजस दान म्हणतात. आणि तामस दान म्हणजे एखाद्याला जरुरी असते, तो तुमच्याकडे पैसे मागायला येतो, पण तुम्ही त्यांचा अतिशय अपमान करून, अवहेलना करून तुम्ही तुच्छतेने त्यांना पैसे देता. हेच झालं ते तामस दान झालं. किंवा तुम्हाला माहिती की तुम्ही अतिरेकी कारवायांना मदत करताय, तर तशा प्रकारचं जे दान असतं त्याला तामस दान म्हणतात. जर यज्ञ, दान आणि तप हे जे आहे, जर तुम्ही तामसकडे झुकत असाल तर तुम्ही राजस व्हायचा प्रयत्न करा. तुम्ही राजस असाल तर तुम्ही जास्तीत जास्त सात्विकतेकडे झुकायला लागा आणि सात्विक झाल्यानंतर जे काय फळ असेल ते तुम्ही ईश्वराला अर्पण करा. तर ओम तत्सत हा आपला पुढचा भाग आहे आणि प्रत्येक गीतेच्या अध्यायाची सुरुवात
ओम परमात्मने नमः, म्हणजे आपण अक्षराक्षर पुष्पामध्ये आपण पाहिलेलं असतं, जे चैतन्य आहे, ईश्वरी चैतन्य आहे, ते ओंकार साधना, निर्गुण आणि सगुण ओंकार साधना करून आपण करतो. तर ओम परमात्मने म्हणून ही गीतेची अध्यायाची सुरुवात करतो आणि प्रत्येक गीतेचा अध्याय ओम तत्सत इति म्हणून केला जातो. तर ओम तत्सत याचा अर्थ या गीतेच्या 17व्या अध्यायात वर्णन केलेला आहे. तर जसं माझं नाव सविता आहे तसं या ठिकाणी परब्रह्माला नामोनिर्देश काय केलेला आहे, तर ओम तत्सत. तर हा जो गीतेचा श्लोक आहे त्याच्यामधनं ते सांगतात की ओमपासनं वेद किंवा उपनिषद निर्माण झाले की जी आपल्याला मार्गदर्शक आहेत. सत म्हणजे आपण जी आता यज्ञ दान तप ही सत्कर्म जी करत आहोत ते जे आहे ते सत असतं, आणि तत् म्हणजे आपण, हे मनुष्य प्राणी जो असतो तो उपासक असतो. हे तिन्हीची निर्मिती या परब्रह्मातून झाली म्हणून त्याला ओम तत्सत असं म्हटलं जातं. तर हा श्लोक आपण मंजिरीच्या आवाजात ऐकूयात आणि याचं थोडक्यात आणखीन विश्लेषण काय आहे ते पाहूयात. तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. तर सत याचा अर्थ म्हणजे सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे त्याच्यामध्ये सत्यता असली पाहिजे, साधुता असली पाहिजे आणि सुंदरता पण असली पाहिजे. काय काय वेळेला फळाची अपेक्षा असते पण ते फळ स्वतःसाठी नसतं, तर समाजाचं काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी असतं. जिजाऊंना वाटलं की शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी पुत्र माझ्या जन्माला यावा, कारण त्यांनी जे हाल अपेष्टा अन्याय त्यांच्या समाजावर होणारे अत्याचार होत असे ते त्यांना पाहवत नसतात, आणि ह्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी माझ्या पोटी पराक्रमी पुत्र जन्माला यावा असं त्यांना वाटतं. ह्याच्यामध्ये त्यांचा सद्भाव होता. किंवा साधुभाव, जर समजा अनिष्ट टाळण्यासाठी केलेले प्रयत्न, कोविडच्या काळात किंवा पूर टाळण्यासाठी किंवा दुष्काळ टाळण्यासाठी जे केलेले प्रयत्न असतात, जे यज्ञ केली जातात ते सद्भाव ठेवून केली जातात किंवा साधुभाव ठेवून केलेली जातात, त्यामुळे त्यालाही सत्कर्म म्हणायला जातात म्हणतात. आणि प्रशस्त कर्म हे पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. प्रशस्त कर्म म्हणजे समाजमान्य कर्म, समाजाला जे मान्य आहे ते केलेलं कर्म, उदाहरणार्थ रिस्पेक्टिंग युअर ओन स्पाउस, ते जे आहे ते प्रशस्त कर्म झालं. म्हणजे यज्ञ दान आणि तप हे तुम्ही सातत्याने करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सत असायला पाहिजे. म्हणजे सत्यम शिवम सुंदरम, सत्यता साधुता आणि सुंदरता अशी पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही यज्ञ दान आणि तप करत राहा. आणि सगळ्यात शेवटी हे ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तत् म्हणजे तोडून टाकणं, म्हणजे फलवासना तोडून टाकायची आणि ते सगळं ईश्वराला अर्पण करायचं, असा याचा अर्थ होतो. या ठिकाणी आपण हे पुष्प थांबूयात. ओम तत्सत इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रद्धात्रय विभाग योग नाम 12 पुष्पम समाप्तम.